विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्यात। नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असं दिसतंय। सध्या अहमदनगर जिल्ह्यात अनेक इच्छुक आमदारकीची तयारी करतायत। नगर शहराचा विचार केला तर नगरमधून महायुतीकडून संग्राम जगताप यांचं तिकीट फायनल मानलं जातं, पण त्यांच्या विरोधात कोण असेल याची मात्र मोठी उत्सुकता आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरे गटाला की काँग्रेसला हे अद्याप मात्र निश्चित नाही। नगरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी येथे शरद पवार गटाने व काँग्रेसने देखील प्रबळ दावा ठोकलाय। आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात सध्या तरी जिल्हा प्रमुख शशिकांत काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींची नावं वरिष्ठ पातळीवर चर्चेत आहेत। असं असलं तरी नगरकरांना आशेचा किरण मिळणार का? विधानसभेला कोणाचा होणार अभिषेक? कोतकर, गाडे, राठोड यांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय? खासदार निलेश लंकेंनी कोणाला दिलाय संदेश? पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार हे जवळपास निश्चित झालंय। याला पुष्टी भेटतील अशी दोन कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच नगरमध्ये शिवसेनेची ताकद मोठी असल्याचं मान्य केलंय। तर दुसरं कारण म्हणजे पवारांच्या या स्पष्टतेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दक्षिणेतील विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीचा आढावा देखील घेतला। त्यामुळे नगर शहर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच लढणार असल्याचं स्पष्ट झालं। शिवसेना ठाकरे गटाकडून सध्या जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड आदींची नावं वरिष्ठ पातळीवर चर्चेत आहे। परंतु यांच्यापैकी गाडे, फुलसौंदर आणि बोराटे या नावापैकीच एकाचं नाव अंतिम केलं जाऊ शकतं असा देखील अंदाज बांधला जातोय। फुलसौंदर यांचा क्लीन चेहरा टफ फाईट देऊ शकतो, तसंच बोराटे यांचे मुस्लिम समाज बांधवांशी असलेले सलोख्याचे संबंध आहेत हे देखील नाकारून चालणार नाही। गाडे यांच्या नावालाही अनेकांनी पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर गुडघ्याला बाशी बांधून आहेत। विधानसभेसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलंय। काँग्रेसने शहर मतदारसंघावर प्रबळ दावा ठोकलाय। शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ही निवडणुकीची साखरपेरणी केली। शिंदे गटाचे दिलीप सातपुते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। माजी महापौर संदीप कोतकर यांच्या सुप्त हालचाली देखील बऱ्याच बोलक्या आहेत। त्यांच्या समर्थकांचे गेल्या काही दिवसांपूर्वीच आमचं ठरलंय हे स्टेटस बरंच काही सांगून जात आहे। विधानसभेच्या अनुषंगाने कोतकर, गाडे, राठोड यांच्या डोक्यात नेमकं काय गणित आहे हे समजायला अजून काही दिवसांचा कालावधी लागणार हे नक्की। ऐनवेळी महायुतीमध्ये बिघाडी झालीच तर भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाळासाहेब वाकळे यांनी देखील तयारी करून ठेवल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो, आमदार संग्राम जगताप यांचा पराभव करणं इतकं सोपं आहे का? तर नक्कीच नाही। गेल्या 5-10 वर्षांमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला असल्याचा ठोस दावा जगताप समर्थक करत आहेत। शहरातील उड्डाणपुलामुळे शहराला शहरपण आलंय हेही वास्तव। कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे कामही आता सुरू झालंय। उद्याने, रस्ते, बसस्थानके, वाडिया पार्क, क्रीडा संकुल यासाठी भरीव निधी मंजूर करून आणण्याचं काम आमदार जगताप यांनी केलंय। यातील काही कामे सुरू देखील झालीत तर काही पूर्णत्वाकडे आहेत। मंजूर झालेली कामे पूर्ण झाल्यास नगरचा विकास झाल्यासारखं नक्कीच वाटेल, परंतु त्यासाठी अजून काही अवधी जाऊ द्यावा लागणार आहे। सध्याच्या विकास कामांचा जोर आणि विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून होणारे मायक्रो प्लॅनिंग ही जगतापाची जमेची बाजू आहे। जगताप यांच्या इतकी राजकीय ताकद नगरमध्ये कोणाकडेच नाही असं सध्या म्हटलं जात आहे। त्यामुळे त्यांचा पराभव करणं अशक्य आहे किंवा जड जाईल असं म्हटलं जातं। आता आणखी एक फॅक्टर तो म्हणजे खासदार निलेश लंके कुणाला साथ देतील। लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना नगरकरांनी मोठी साथ दिली। त्यातून लंके यांची नगर शहरात क्रेज तयार झाली। त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात तयार झाला।
लंके यांच्या विजयासाठी नगरमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी लंके ठामपणे आता विधानसभेला उभे राहतील, हे देखील तितकंच खरं आहे. निलेश लंकेंनी नेमका कुणाला शब्द दिलाय का, महायुतीच्या वरिष्ठांनी नेमके काय आदेश दिलेत, किंवा आगामी विधानसभेला आता नेमकी कशी लढत होणार, कोण अंतिम राहील, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत पुढील एपिसोडमध्ये. ही नक्कीच आपण सारी माहिती पाहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. धन्यवाद.